न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नमस्कार, BBS न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरू करूयात आताचं बातमीपत्र। पहिली बातमी नाशिकहून। गेल्या महिन्यात रंगपंचमीच्या दिवशी बोधलेनगर येथे 2 सख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली होती। नाशिकच्या उपनगर येथील असलेल्या बोधलेनगर परिसरात 2 सख्या भावांचा खून झाल्याची घटना घडली। या घटनेनंतर 5 संशयितांना तात्काळ पोलिसांनी अटक केली होती। मात्र संशयितांना अटक केलेल्या असताना या घटनेनंतर आंबेडकरी समाजातील जनतेने पोलिसांच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला होता। या टोळक्यानं वर्चस्व वादातून खून केला नसून याबाबत दुसरं काही कारण असल्याचं सांगण्यात आलं होतं आणि खून करणारे संशयित हे 5 नसून त्यापेक्षाही जास्त असल्याचं आंबेडकरी समाजाचं मत आहे। या संदर्भात नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी निवेदन देऊन याबाबत चौकशी CBI कडे वर्ग करावी अशी मागणी आंबेडकरी समाजाच्या आणि जाधव कुटुंबाकडून करण्यात आली आहे। यावर पोलिसांनी सदर तपास गुन्हे शाखेकडे देऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते। मात्र याची सखोल चौकशी व्हावी याकरिता नाशिकच्या BD भालेकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भीमसैनिकांनी विराट मूक मोर्चा काढला होता। अशा आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी याकरिता देखील आंबेडकरी समाजातर्फे समाजातून जाधव परिवाराला न्याय मिळावा याकरिता मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मूक मोर्चामध्ये हजारो भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमर सोळंके यांनी। हत्याकांड झालं शहरामध्ये, त्या विषयात मोर्चा काढण्यात आला। काय प्रमुख कारण असं आहे की तपासामध्ये अनेक त्रुटी आढळलेल्या आहेत की जे आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना कळवले। त्याच्यामध्ये जर तथ्य जर नसतं तर साहेबांनी यासाठी स्थापन केली नसती। एवढं सर्व तथ्य असून देखील ते कर्मचारी आज राजरोसपणे पैसे लुटत आहे। उपनगर पोलीस स्टेशन जो कर्मचारी आहे तो राजरोसपणे पैसे लुटत आहे। त्यानंतर काही युनिट चे कर्मचारी आहेत। या अनेक प्रकारे या घटनेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभाग आहे। त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि या कटामध्ये सामील असल्यामुळं त्यांना या घटनेचा, या हत्येचा सहआरोपी करावं यासाठी, या प्रमुख मागणीसाठी आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे। भाऊ, शहरामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, यामध्ये कुठेतरी पोलिसांची मिळीभगत आपल्याला वाटते? निश्चितपणे हा जो प्रकार झाला, हत्याकांड जे झालंय ते धंद्यांच्या कारणावरच झालेला आहे। कारण महाशिवरात्राच्या आदल्या दिवशी की हा जो उमेश जाधव आहे, मन्ना जाधव याने NTPS ला काही गुप्त बातमी दिली की अशा ठिकाणी बंट्याचा आणि भांगाचा आमच्या इथे कारखाना आहे। त्याची गुप्त बातमी दिली आणि ती कुठेतरी प्रशासनाकडनं लीक झाली। त्याच्यामुळे आरोपींच्या मनामध्ये चीड निर्माण होऊन त्यांनी या ठिकाणी आमचा मन्ना जाधव असेल, त्याचा भाऊ प्रशांत जाधव असेल, त्याला ठार केलं। आणि त्याच्यामध्ये पोलीस प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आरोपींना कसं सहकार्य होईल यासाठी प्रयत्न करत आहे। चार्जशीट कशा पद्धतीनं कमजोर करण्यात येईल यासाठी काही अधिकारी, काही कर्मचारी प्रयत्न करत आहेत। याच्या पुढची भूमिका कशी राहणार जर आज तुमच्या मोर्चाची दखल नाही घेतली? आमच्या मोर्चाची दखल जर नाही घेतली तर महामानवाची जयंती झाल्यानंतर आम्ही परभणीच्या धर्तीवर लॉंग मार्चचं आयोजन करणार आहोत। या ठिकाणी ठामपणे आम्ही सांगतो की जर आम्हाला या ठिकाणी जर न्याय मिळाला नाही, या कर्मचाऱ्यांना, या अधिकाऱ्यांना जर बडतर्फ केलं नाही, सहआरोपी केलं नाही, तर या ठिकाणी मी सर्व भीमसैनिकांच्या वतीनं, समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं या ठिकाणी प्रशासनाला इशारा देतो की लवकरच आम्ही लॉंग मार्च करणार आहोत। काही दिवसांपूर्वी बोधलेनगरच्या परिसरामध्ये जाधव परिवारांच्या 2 मुलांचा निर्घृण खून करण्यात आला होता। त्या संदर्भात आता सर्व भीमसैनिक जे आहे रस्त्यावर उतरलेले आहे आणि मूक मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर
जाधव कुटुंबियांना योग्य ते न्याय मिळाला पाहिजे या संदर्भात मोर्चा काढलेला आहे. हजारो भीमसैनिक जे आहे या मोर्चामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. काय त्यांच्या नेमकी मागणी आहे आपण नेमक्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. काय नेमकी मागणी आहे, काय सांगणार? काय सांगणार? बौद्ध समाजाच्या दलित समाजाच्या जाधव परिवारातील 2 सख्या भावांची निर्गुण हत्या केली. महाराष्ट्रामध्ये दलित समाजाला, मागासवर्गीय समाजाला फार मोठ्या प्रमाणात टार्गेट करण्यात येत आहे. जो हत्याकांड झाला संपूर्ण नाशिक जिल्ह्यातल्या आणि नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील समान बांधवांची भावना आहे की जी हत्या झाली ही ज्याप्रमाणे संतोष देशमुख, तुम्हाला एक संतोष देशमुख मारलेला दिसतो, परंतु इथे प्रत्येक दिवसाला, प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक महिन्याला दलितांची लेकरं, आदिवासींची लेकरं मारली जातात आणि याची दखल कोण घेत नाही. एक न्याय संतोष देशमुखाला वेगळा, कारण तो देशमुख होता, आणि एक न्याय दलिताच्या पोराला वेगळा असं सरकारने करू नये. आमची इच्छा आहे, आमचं सरकारला सांगणे, आमची विनंती आहे सरकारला या माध्यमातून की जो न्याय तुम्ही संतोष देशमुखच्या बाबतीत दिला, देतायत, जी बाजू तुम्ही संतोष देशमुखची उचलून धरता, त्याचप्रमाणे आमच्या या जाधव कुटुंबातील, आमच्या या दलित कुटुंबातील या 2 सख्या भावांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आमची मागणी आहे की आरोपींना फाशी झाल्याच पाहिजे, आरोपी तातडीने झालंच पाहिजे. जातीयवादी पोलीस अधिकाऱ्यांना शासन या ठिकाणी आहे रस्त्यावर उतरून त्यांनी हा मूक मोर्चा काढलेला आहे आणि हजारोच्या संख्येने या मोर्चामध्ये भीमसैनिक जे आहे आता सामील झाले आहे आणि शालिमार कडून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मूक मोर्चा काढण्यात आला आहे. अमर सोळंके, बीबीएस न्यूज, नाशिक. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा, नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. पुढील बातमी अमरावतीहून. पंचवटी चौकात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन झालंय. अमरावतीत ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली असून पंचवटी चौकात ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केले. सरकारने कर्जमाफीस दिलेलं आश्वासन पूर्ण करावं, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मुद्द्यावरून रस्ता रोको आंदोलन. देशाचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आंदोलनास सुरुवात झाली. पुलावरून पुतळा लटकवत, पुतळा जाळत, सरकार विरोधी घोषणाबाजी करत पोलिसांचा चोख बंदोबस्तात पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात. निवडणुकीपूर्वी आजच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आमची सरकार आली तर आम्ही शेतकऱ्याचा पूर्ण सातबारा कोरा करू. परंतु काही आजपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा तो कोरा झाला नाही. उलट त्यांच्याच सरकारमधले उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात का शेतकऱ्यांनो 31 मार्चच्या पहिले पैसे भरा. म्हणजे निवडणुकीत फक्त मतं मिळवण्यासाठी या फडणवीस सरकारनं हा जुमला केला आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं. म्हणून त्याचा निषेध म्हणून आज आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी फडणवीस सरकारनं केली नाही म्हणून आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं, अमरावती जिल्ह्याच्या वतीनं या जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडलेलं आहे. तसंच या राज्याचा कृषी मंत्री कोकाटे हा म्हणतो तुमचे पैसे माफ झाल्यावर तुम्ही मुलामुलीचे लग्न करतात. असा नालायक कृषी मंत्री या महाराष्ट्र राज्याला मिळाला, त्याचा निषेध करत आम्ही आज मुख्यमंत्र्याचा पुतळाही जाळला आणि शिवसेना अमरावती जिल्ह्याच्या वतीनं स्थानिक पंचवटी चौक इथे चक्काजामसुद्धा केला. पुढील बातमी रायगडहून. केमट्रॉन सायन्स लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कामगारांनी केलाय बेमुदत संप. रायगडच्या खालापूर तालुक्यातील केमट्रॉन सायन्स लॅबोरेटरीज कंपनी प्रायव्हेट लिमिटेड दोनबतच्या कामगारांनी दिनांक 2 एप्रिल पासून बेमुदत संप पुकारला आहे. कामगारांच्या न्यायिक हक्क अधिकारासाठी भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वात आपण हा संप पुकारला असून जोपर्यंत कंपनी प्रशासनाकडून मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा इशारा कामगारांनी दिला आहे. वेतनात वाढ करणे, वेतनवाढीचा करार करणे,
डीए भरणे, मेडिकल क्लेम देणे तसेच पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी कायद्यानुसार त्यांच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कामगारांना ग्रॅज्युटी देणे आदींसह अन्य मागण्यांसाठी हा बेमुदत संप पुकारला असल्याचे कामगारांनी सांगितले. आपका यहाँ पर कंपनी के गेट के सामने जो संप शुरू है, कामगार सभी बैठे हैं यहाँ पर, क्या मांगे हैं आपकी? नाम क्या है आपका? मेरा नाम निशांत जितेंद्र किलंज है। मैं केमट्रॉन में पिछले 5 साल से कार्यरत हूँ। पिछले 3 साल से हम लोग आंदोलन हमारा चालू है। पिछले 3 साल से हम लोग कोशिश कर रहे हैं, हमारी वेतन वाढ नहीं हो रही। 2022 से हमारा पगार वाढ नहीं हो रहा है और कंपनी ने जो 9 लोगों को निलंबित किया है, वो 9 लोगों को भी हम लोगों को न्याय देना है। पिछले 2022 से हमारा वेतन वाढ नहीं हुआ है, हमारा जो ग्रेजुटी है वो हमें दिया नहीं है, डीए नहीं दिया है और मेडिक्लेम पॉलिसी नहीं दिया है। तो हमारी यही मांगे है कि कंपनी ने जो हमने मांगे किए हैं वो पूरी करनी है। पुढील बातमी नांदेडहून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मला भारतीय जनता पार्टीत थांबण्याचे संकेत दिले आहेत असं प्रणित पाटील चिखलीकर म्हणाले. काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टीतील काही नेते भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष यांना एकाच घरात 2 पक्षावरून विरोध करीत असल्याने त्यांनी आज स्पष्ट केले की खरं तर माननीय चिखलीकर साहेब हे कुठल्या परिस्थितीत महायुतीचा घटक आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावरती ज्या सीट वाटून घेतल्या गेल्या त्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरून साहेब राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून लोहा कंधार मधून उभे राहिले आणि प्रचंड बहुमतांनी निवडूनही आले. त्यानंतर मी स्वतः संघटनेमध्ये मागच्या 6 वर्षांपासून काम करते. प्रदेशाचं पद माझ्याकडे आहे आणि आता सदस्य नोंदणी असेल, सक्रिय सदस्य करणे असेल, अशा सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कामांमध्ये मी अग्रेसर आहे असं म्हणण्यापेक्षा कार्यरत आहे. त्यामुळे नव्यानच भाजपमध्ये आलेल्या काहींनी कायमच भाजपच्या विरोधात आपल्या भूमिका मांडल्या होत्या. त्यांनी जशा विधानसभा निवडणुका संपल्या तसेच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. सर्वप्रथम त्यांचे भारतीय जनता पार्टीसाठी योगदान आहे, ते काय काम करतात किंवा पार्टीसाठी काय काय कामं त्यांनी केली आहे आधी त्यांनी सांगावं असं भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता पाटील चिखलीकर म्हणाले. चिखलीकर साहेब हे कुठल्या परिस्थितीमध्ये ते महायुतीचा एक घटक आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावरती जे सीट शेअरिंग झाल्या त्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरूनच साहेब हे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून भारतीय लोहा कंधारमध्ये उभे राहिले आणि प्रचंड बहुमताने ते त्या ठिकाणी निवडून आले. त्यानंतर मी स्वतः संघटनेमध्ये मागच्या 6 वर्षापासून काम करते. प्रदेशाचं पद माझ्याकडे आहे आणि आता सदस्य नोंदणी असेल, सक्रिय सदस्यकरण असेल आणि अशा सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या कामामध्ये मी अग्रेसर आहे म्हणण्यापेक्षा मी कार्यरत आहे. त्यामुळं नव्यानेच आता भाजपमध्ये आलेले काही आहेत ज्यांनी कायमच भाजपच्या विरोधात आपल्या भूमिका मांडल्या होत्या. इथपर्यंत काय तर देवेंद्र फडणवीस साहेबांवरती वैयक्तिक टीका करण्याचं काम या लोकांनी केलं होतं. पण जशाच विधानसभेच्या निवडणुका संपल्या तसंच त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केले. सर्वप्रथम त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, ते काय काम करतात किंवा काय काम केलंय पार्टीसाठी हे आधी त्यांनी सांगावं. आणि खऱ्या अर्थाने मी एकटीच भारतीय जनता पार्टीमध्ये, वडील राष्ट्रवादीत आणि मी भाजपमध्ये असा विषय नाही आहे. याआधी सुद्धा अनेक खुलासे झालेले आहेत. माननीय दानवे साहेबांच्या कन्यासुद्धा शिवसेनेमध्ये आहेत. दानवे साहेब स्वतः त्यांचा मुलगा संतोष भाऊ हे भाजपमध्ये आहेत. नारायण राणे साहेबांचा एक मुलगा शिवसेनेमध्ये आहे, एक आता माननीय राणे साहेब हे मंत्री आहेत. त्यामुळं अशा अनेक ह्या ॲडजस्टमेंट्स जिल्ह्यावर नाही तर महाराष्ट्रभर त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून लोहा कंधारमध्ये सुद्धा ही ॲडजस्टमेंट झालेली आहे. मी अजूनही भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी आहे. आत्ताच दिल्ली येथे आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा वानती अक्का यांनी कार्यक्रम ठेवला होता. त्यांनी पर्सनली सगळ्यांना इन्व्हिटेशन पाठवले होते, पत्रिका पाठवल्या होत्या. त्यात माझं नाव होतं. भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये, सगळ्या संघटनेच्या बैठकांमध्ये मी आवर्जून त्या ठिकाणी सहभागी असते. त्यामुळे भारतीय पार्टीचा एक भाग आहे आणि त्याही पुढे जाऊन मी आपल्याला सांगू इच्छिते आपल्या महाराष्ट्राची पुढील बातमी जळगावहून. आरोग्य कर्मचाऱ्यांवर लादण्यात येत असलेल्या फेस रिडिंग व बायोमेट्रिक हजेरी प्रणालीच्या विरोधात एकवटले आरोग्य कर्मचारी.
सरकारने आरोग्य विभागांच्या परिपत्रकानुसार आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे वेतन फेस रीडिंग व बायोमेट्रिक हजेरी प्रणालीच्या माध्यमातून अदा करण्यात यावे या निर्णयाविरोधात आरोग्य विभागाने अधिकारी व कर्मचारी आणि विविध संघटनेच्या माध्यमातून एकवटले आहेत. आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे 24/7 सेवा देत असतात. त्यांना इतर विभागाप्रमाणे 8 तास ड्युटी नसल्याने त्यांना 24/7 काम करावे लागते. इमर्जन्सी डिलिव्हरी तसेच साथ आली असता आरोग्य अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी सेवा पुरवतात. तसेच कर्मचारी व अधिकाऱ्यांची भरती नसल्याने आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे अतिरिक्त पदभार देखील येत असतो. अधिकारी आणि कर्मचारी गावात जाऊन सेवा देतात. यामध्ये फेस रीडिंग व बायोमेट्रिक हजेरी प्रणालीमुळे आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कामाचा परिणाम होणार आहे. शासनाने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची कामाची वेळ निश्चित करून द्यावी. फेस रीडिंग आणि बायोमेट्रिक हजेरी प्रणाली कर्मचाऱ्यांवर लादू नये या मागणीसाठी चोपडा तालुक्यातील आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी विविध संघटनेच्या माध्यमातून तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना पत्राद्वारे सूचित केले आहे. शासनाने गांभीर्याने विचार न केल्यास येणाऱ्या काळामध्ये आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी हे संपाचे हत्यार उचलणार असल्याचं यावेळी सांगितले. समुदाय आरोग्य अधिकारी असतील, औषध निर्माण अधिकारी असेल किंवा लॅब टेक्निशियन असेल, प्रयोगशाळा तज्ज्ञ वगैरे सगळ्या केडरचे शिपाईपासून सगळे जे शासकीय जिल्हा परिषद कर्मचारी असतील आणि हिवताप कर्मचारी सगळ्या संघटना आणि कर्मचारी मिळून सगळ्यांनी आज आम्ही फेस रीडिंग तसेच बायोमेट्रिक हजेरी प्रणालीची तसेच आपल्या हिवताप कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांना राज्यामध्ये असताना त्यांना जिल्हा परिषदमध्ये हे केलेलं आहे, समाविष्ट केलेलं आहे. तर त्या विरोधामध्ये आज आम्ही माननीय तालुका आरोग्य अधिकारी सरांना आणि माननीय गट विकास अधिकारी साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे. तर त्याच्यात आमच्या मागण्या महत्त्वाच्या म्हणजे फेस रीडिंग आणि बायोमेट्रिक हजेरी प्रणाली आम्हाला सक्तीची करण्यात येत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ज्या जागा आहेत जिल्ह्याभर असेल किंवा महाराष्ट्रभर तर त्या पूर्णपणे रिक्त आहेत आणि त्यातल्या त्यात आम्हाला 24/7 आम्हाला कामाची त्यांनी हे केलेलं आहे. आम्हाला कामगार याच्यानुसार 8 तासाची आम्हाला जसे की आता SDH असेल, जिल्हा रुग्णालय असेल किंवा सामान्य रुग्णालय असेल त्यांना कामाचं 8 तासाचं त्यांना शेड्यूल दिलेलं आहे. परंतु आम्हाला जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी असेल किंवा हिवताप कर्मचारी असेल तर आम्हाला त्यांनी 8 तास न देता 24/7 पूर्ण काम करायचं असतं आणि त्याच्यात पूर्ण आम्हाला ज्या सुविधा आहेत आता त्यांनी फेस रीडिंग आणि बायोमेट्रिकची हजेरी सांगतायत तर त्याच्यात फेस रीडिंगचं आम्हाला भरपूर प्रॉब्लेम येतात. ते त्यांनी जे दिलेलं आहे ते ॲप डाउनलोड करा वगैरे त्याच्यात प्रॉब्लेम येतात. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे त्यांनी आम्हाला मोबाईल प्रोव्हाइड केलेला नाही, डाटा नेट लागतो तो दिलेला नाही. तर अशा बऱ्याच अडचणी आहेत. आम्हाला फील्डवर जाण्यासाठी अडचणी येतात. माझ्याकडे आता समजा एक उपकेंद्र तर माझ्याकडे 5-5, 6-6 गाव आहेत. प्रत्येक ठिकाणी जाणं येणं वगैरे. परत आम्हाला लसीकरणाचं असेल तर त्याच्यासुद्धा डाटा आम्हाला जो इंटरनेटचा डाटा असतो तो आम्हाला स्वतः खर्च करावा लागतो. मोबाईलसुद्धा आमचा स्वतःचा असतो. आम्हाला शासनाकडनं म्हणजे असं शासनाकडनं पुरेपूर असं आम्हाला साधनं उपलब्ध न करता त्यांनी फेस रीडिंग आणि बायोमेट्रिकचं हे दिलेलं आहे. तर आमची मागणी आहे की फेस रीडिंग आणि बायोमेट्रिकची हजेरी हे रद्द करावी. पुढील बातमी चंद्रपूरहून. स्थापना दिनाला आज भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली. भाजपच्या स्थापना दिनानिमित्ताने 6 एप्रिल रोजी पक्षातील गटबाजी खुलेपणाने समोर आल्याचे बघायला मिळाले. शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखला असलेल्या भाजपमध्ये हे चित्र बघून ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस यांनी भाजपचा काँग्रेस होऊ देऊ नका अशा कानपिचके दिले. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी 2 स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन केले. मुनगंटीवार यांनी श्यामप्रसाद मुखर्जी वाचनालयात तर जोरगेवार यांनी कन्यका सभागृहात स्थापना दिनाचा कार्यक्रम घेतला. जोरगेवार यांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काकू शोभा फडणवीस आणि ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर उपस्थित होते. एकाच वेळी एकच पक्षातले एकच शहरात 2 कार्यक्रम झाल्याने कार्यकर्त्यांची गोची झाली. कोणत्या नेत्याकडे जावे या संभ्रमात कार्यकर्ते सापडले होते. केंद्रात आहे, जेव्हा आपला पक्ष महाराष्ट्रात आहे तेव्हा या जिल्ह्यामध्ये पार्टीमध्ये भांडणं व्हावी
आज या ठिकाणी एवढा मोठा मेळावा आहे, का मोठ्या मनाने समोर येत नाही, का दुसरा मेळावा घेता? ह्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये काय निर्माण होतं? अरे ह्याचा जिल्हा हा चंद्रपूरचा आमदार आहे, चंद्रपूरमध्ये कार्यक्रम घेणं त्याचं काम आहे. सगळ्यांनी मोठेपणा देऊन त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणं गरजेचं होतं, हे मी ओपनली सांगते. अरे लोक आपल्या पक्षात यायला तयार आहेत, लोकांची झुंबड पक्षात येण्यासाठी वाटली आहे. पण इथे जर आपली भांडणं झाली तर आपली काँग्रेस झाली असं म्हणणार नाही. म्हणून आपल्याला आपली काँग्रेस होऊ द्यायची नाही आहे, आपल्याला आपला भारतीय जनता पक्ष टिकवायचा आहे. मगाशी भैयांनी सांगितलं बांगलादेशाचा धोका आहे, चीनचा धोका आहे, पाकिस्तानचा धोका आहे. अरे देशाच्या बरोबर धोके असताना इथे तुम्ही आपला छोट्याशा मान सन्मानासाठी मांडता. अरे हा मान सन्मान कोणी दिला तुम्हाला? या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. या ठिकाणी जनतेने तुम्हाला मोठं केलेलं आहे. त्या जनतेचा सन्मान करा, त्या कार्यकर्त्याचा सन्मान करा. केवळ स्वतःच्या मोठेपणासाठी कोणीही या ठिकाणी रडू नये, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि तुम्हालाही माझं सांगणं आहे की भविष्यामध्ये मोठ्या कधी होऊ नका. पायाखाली आपले पाय जमिनीवरच ठेवा. पाय जमिनीवर जर असतील तर माणूस मोठाच होत असतो, एवढं सांगते. आणि यानंतर पक्ष यानंतर पुढील बातमी भिवंडीहून. ठाण्यातील कचराकोंडी पडगाजवळील आतकोली डम्पिंगवर स्थानिकांचे एक दिवसीय धरणे आंदोलन. आपल्या घरातील कचरा दुसऱ्याच्या अंगणात पडला तरी हाणामारी होते. येथे तर चक्क अख्ख्या ठाणे शहराचा कचरा कोंडी सोडवण्यासाठी ठाणे शहरातील कचरा भिवंडी तालुक्यातील पडगा नदीच्या अतकोली या गावच्या हद्दीत शासनाने दिलेल्या डम्पिंग ग्राउंडवर टाकल्या जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये आक्रोश निर्माण झाला असून या डम्पिंग विरोधात सर्व पक्षीय नागरिकांच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आले. या डम्पिंग ग्राउंडचा विषय असून याची समिती बनवण्यात आली आहे. सगळ्या पक्षाचे प्रमुख नेते या डम्पिंग ग्राउंडचा विरोध करण्यासाठी जमा झाले आहेत. या भागातील लहान मुले असतील, शाळेतील मुले तसेच नागरिक यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून सर्व नागरिक आज इथे जमा झाले आहेत. हे डम्पिंग ग्राउंड हटवले जाईल यासाठी आम्ही सर्व पक्षीय आंदोलन पुकारले आहे. या संदर्भात मी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांची भेट घेऊन या संदर्भात पुढील दिशा निश्चित करणार. चुकीचा निर्णय झाला असून 20 गावांचा जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. हा चांगल्या प्रकारचा डेव्हलप होणारा भाग असून या 20 गावांवर मोठा अन्याय होणार आहे. तसेच डेव्हलपमेंट ही थांबलं जाईल. या संदर्भात मी उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. डेव्हलपमेंट थांबलं नाही पाहिजे. सर्वपक्षीय बैठक लावावी व निर्णय द्यावा. प्रदूषण मंडळाची कोणतीही एनओसी यांच्याकडे नाहीये, कोणत्याही प्रकारची प्रोसिजर देखील नाही. त्यामुळे रस्त्यावर आल्याशिवाय जनतेला पर्याय नाही. म्हणून जनतेने आज आंदोलन पुकारले. महानगरपालिकेचा कचरा म्हणजे एखाद्या दुसऱ्या हद्दीतला कचरा दुसऱ्या ठिकाणी टाकणं, आपण एखाद्या घराचा कचरा दुसऱ्या घराजवळ आपण सहन करत नाही, परंतु महापालिकेचा कचरा संपूर्ण भिवंडीमध्ये डंप केला जातोय, असं मध्ये ग्रामस्थांचा फार मोठा विरोध सुरू आहे. त्याचं वक्तव्य. सगळ्यांना नमस्कार. ग्रामस्थांचा विरोध असणारच ना. आज पूर्ण भिवंडी तालुक्याचा विचार केला तर ठाणा उभा करण्यामागे भिवंडीचा हात खूप मोठा आहे. ते भिवंडी तालुक्याने रेती देईल, खडी देईल, सगळ्या गोष्टी भिवंडी तालुक्यात ठाण्याला गेल्या ठाणा उभा राहण्यासाठी. पण आज त्याच्या बदल्यात ठाण्याने भिवंडीला काय दिलं? आता कचरा दिला. ही खूप वाईट गोष्ट आहे. कारण कसं आहे का, कचरा जर घरात एक मच्छीची पिशवी आणली तरी तो कचरा आपण संध्याकाळपर्यंत घरात ठेवत नाही, एवढा त्याचा घाणेरडा वास होतो. आणि पूर्ण ठाणा महानगरपालिकेचा कचरा या आल्यानंतर इथल्या लोकांचं आरोग्य संकट आहे. त्याचबरोबर जागा जरी सरकारची असते, आपण म्हणतो मायबाप सरकार आहे, जेव्हा निवडणूक येते तेव्हा हेच सरकारचे नेते सांगत असत मायबाप जनता आहे. जर मायबाप जनता आहे तर आपल्या मायबापला आपण अशा हालतमध्ये ठेवू शकतो का, अशा परिस्थितीत ठेवू शकतो का, याचा विचार राजकीय नेत्यांनी केला पाहिजे. आणि ज्यांनी तिथे बोलायला पाहिजे तिथे बोलत नाही, नक्की मारण्याचं ढोंग कोण करतात. सत्ता त्यांची आहे, त्याच विरोधात इथं आंदोलन करतायत. त्यांनी जर तेच प्रश्न जर अधिवेशनात विचारले तर आपल्यालाही थोडीशी सहानुभूती वाटेल का हो आपले नेते आपल्यासाठी उभे राहत आहे. किती उभं राहून काय 25 तालुक्याचे रोगराई याच्यामध्ये संकट. पुढील बातमी पुण्याहून. राज्य महिला आयोग रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली.
पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्त आणि इतर अधिकारी, ससून रुग्णालयाचे अधिकारी आज आढावा बैठक घेण्यात आली आहे. भिसे कुटुंबियांच्या घरी जाऊन मी आज भेट घेतली. कोणतीही व्यक्ती डॉक्टरकडे गेल्यावर वैयक्तिक गोष्टी सांगत असतात. डॉक्टर घैसास यांच्याकडे रुग्ण 15 तारखेला भेटले होते. त्या अगोदर उपचार आणि मेडिकल इतिहास सांगितला होता. घटना घडल्यावर दीनानाथने स्वतःची समिती बनवली आणि रुग्णाच्या गोपनीय माहिती मांडली. याचा निषेध आणि रुग्णालयाला समज दिली जाईल. हॉस्पिटलमध्ये रुग्ण सकाळी 9:01 यावेळी गेला होता. डॉक्टर यांच्याशी संपर्क झाला आणि सर्जरीसाठी स्टाफकडे सूचना दिल्या. ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्यापूर्वी 10 लाख रुपयांची मागणी केली. 3 लाख रुपये आहेत असं कुटुंबियांनी हॉस्पिटलला सांगितलं. 2:30 वाजता रुग्ण बाहेर पडला. 5 तास रुग्णावर प्राथमिक उपचार रुग्णालयाने केलेले नाहीत. यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाला ससूनमध्ये नेलं. तिथून 15 मिनिटांमध्ये ते बाहेर आले आणि तिथून सूर्य हॉस्पिटलमध्ये नेलं. दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी झाली, रक्तस्राव झाला आणि रुग्णाचा मृत्यू झाला. 10 लाख रुपयांची मागणी केल्यामुळे रुग्णाची मानसिकता खचली आहे. मध्ये मी मगाशी तसं सांगितलं तसं रुग्णालयातील ग्रीव्हन्स रजिस्टर सिस्टीम, धर्मादाय कक्ष व जनसंपर्क अधिकारी यांनी रुग्णाचे समुपदेशन करून उपचार करता येणारा खर्च त्याबाबतची माहिती देऊन धर्मादाय योजनेअंतर्गत दाखल करण्याबाबतची कारवाई करणं अपेक्षित होतं, परंतु तसे सुद्धा झालेले यामध्ये दिसून येत नाही. याचाच अर्थ याच्यासाठी रुग्णालय जबाबदार आहे. मॅडम, ही केस मेडिकल नेग्लिजन्सची आहे का? मला तुम्हाला ते सांगा की तुम्हाला अहवाल आता अहवाल 3 अहवाल असणार आहे. त्याच्यामुळे पुढचा प्रश्न असा येतो, जर तुम्ही जबाबदार आहे तर मग एफआयआर आता लगेच होणार का पोलिसांकडून? याच्यामध्ये सर आपल्याकडे अजून 2 अहवाल येणं बाकी आहे. त्याच्यामुळे बाकीचे एक मिनिट, हा राज्य शासनाच्या समितीचा हा अहवाल आहे. याच्यानंतरचा अहवाल आहे ते माता मृत्यू, कारण की याच्यामध्ये माता मृत्यू झालेला आहे. त्याच्यामुळे माता मृत्यू अन्वेषण समिती ही स्वतंत्ररित्या याच्यावरती काम करत असते. त्यांचा अहवाल उद्या सकाळपर्यंत येईल आणि धर्मदाय आयुक्त, तिन्ही अहवाल एकत्र आल्यानंतर निश्चितपणाने रुग्णालयावरती कारवाई होणार. जर ऍडमिशन झालं नाही तर मेडिकल नेग्लिजन्सची केस कशी रजिस्टर होईल? टेक्निकल ग्लिच आहे त्याच्यामध्ये, त्याबाबत समितीनं काही म्हटलंय का या अहवालात? कारण पेशंटचं ऍडमिशन नाहीये, ऍडमिशन नसेल तर मेडिकल कारवाई करावी लागेल मेडिकल नेग्लिजन्सची, त्याचं कुठलाच कागद नसेल. नाही, पेशंटची त्याच्यामध्ये किती तारखेला एंट्री झाली आहे, डॉक्टरने किती तारखेला दिली, मी आता दाखवलं होतं तुम्हाला तो कागद ऑलरेडी आहे. पेशंटची माहिती याच्यामध्ये आहे, हा कागद आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला 15 तारखेला पेशंट दाखल झालेलं आणि पेशंटची ट्रीटमेंट पुढे चालू करायची याच्या संदर्भात डॉक्टरांनी स्वतः कागद आहे हा. याच्यामध्ये पाहताय 2 तारखेला फॉलोअप टेस्टसाठी सुद्धा बोलवलेला आहे. त्याच्यामुळे कागद आपल्याकडे पुरेसे, जे पुरावे म्हणून पाहिजे ते सगळे पुरावे ह्या पेशंटच्या नातेवाईकांकडे आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये जे हलगर्जीपणा झालाय आणि पेशंटचा मृत्यू झालाय त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होणार. रुग्णालय मृत्यूसाठी दोषी आहे का हे अजूनपर्यंत तुम्ही नाही सांगितलं, किंवा त्या अहवालात कुठं असं म्हटलं? तुम्ही आता 2 कारा वाचले, असं कुठं म्हटलंय की रुग्णालय मृत्यूला? याच्यामध्ये अहवाल सर कसा असतो, अहवालामध्ये सांगत नाही की तुम्ही ही कायदेशीर कारवाई करणं ह्या वर्गीचं काम, हा विभाग आहे. अहवाल म्हणजे काय असतो की घडलेल्या घटना कशा घडलेत, किती कालावधी घडलेत, त्याच्यामध्ये कोण कोण संबंधित आहे आणि यामध्ये सीसीटीव्ही फुटेज असतील, डॉक्युमेंट्स असतील आणि या सगळ्यांची माहिती आणि इतर कुठल्या हॉस्पिटलमध्ये ते गेले आणि हॉस्पिटलने कसा प्रतिसाद दिला या संदर्भाची सगळी माहिती आल्यानंतर पुढची जी कायदेशीर कारवाईची भूमिका आहे ती संबंधित पोलीस विभागाची आहे. म्हणूनच बैठक लावताना आज आयुक्त कार्यालयामध्ये लावली आणि आज तुम्ही पाहिलं की या एका विषयासाठी आणि पुण्याचे काही महत्वाचे की इतके सगळे डीसीपी आणि स्वतः आयुक्त 2 तास बसून आहेत. त्याच्यामुळे विषयाचं गांभीर्य आहेच, कोणी कुणाला वाचवत नाहीये. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि जे चुकीची व्यक्ती असेल, संस्था असेल त्यांच्यावरती 100% कारवाई होणार. त्याची पाठपुरावा करायची जबाबदारी ही राज्य महिला आयोगाची असेल. सुरुवातीपासून आम्ही याच्यामध्ये पहिल्यांदा पत्र पाठवून आयुक्त कार्यालयामधून म्हणजे पुणे आयुक्त कार्यालयामधून समिती स्थापन करण्याच्या सूचना दिलेत आणि त्याचा पाठपुरावा करतोय. मी स्वतः भिसे कुटुंबियांना भेटून आले, कोणावरती अन्याय होता कामा नये आणि ही एक घटना घडली याच्यानंतर. याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. मी सरिता आपल्या सर्वांचा निरोप घेते. पाहत रहा बीबीएस न्यूज. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त